लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी म्हणावा असा हा श्लोक आहे. पण फक्त सकाळी म्हणायचा श्लोक एवढाच त्याचा अर्थ नाही. यात संपूर्ण जीवनदृष्टी दडलेली आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आपल्या हाताच्या अग्रभागी म्हणजेच बोटांच्या टोकाला माता लक्ष्मी वास करते. म्हणजेच समृद्धी, यश, कष्टाचे फळ आणि प्रगती आपल्या कर्मात आहे. हाताच्या मुळामध्ये सरस्वती माता असते. म्हणजेच ज्ञान, बुद्धी, योग्य विचार आणि विवेक आपल्या कृतींना दिशा देतात. हाताच्या मध्यभागी म्हणजेच गोविंद म्हणजेच भगवान विष्णू असतात. म्हणजे जीवनाचा आधार, स्थैर्य, संरक्षण आणि ईश्वराची कृपा आपल्या सोबतच असते. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वतःच्या हातांचे दर्शन घ्यावे, कारण आपल्या कर्मातच ईश्वर, ज्ञान आणि समृद्धी लपलेली आहे. हा श्लोक आपल्याला एक फार मोठा जीवनाचा धडा शिकवतो. तर नुसते नशीब नाही तर कर्म महत्वाचे आहे. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे पैसा हा काही आकाशातून पडत नाही. कष्ट, प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य कर्म यामुळे लक्ष्मी येते. या ज्ञानाशिवाय पैसा टिकत नाही. फक्त पैसा असणे पुरेसे नाही. करमूले सरस्वती सांगते की ज्ञान, समज, विवेक आणि योग्य निर्णय नसतील तर यश टिकत नाही. म्हणूनच कमवा पण शहाणपणाने जगा. अहंकार नको, देवाचा आधार आवश्यक. करमध्ये तू गोविंद आपल्याला आठवण करून देतो. आपण प्रयत्न करतो पण अंतिम कृपा ही ईश्वराची असते. यश मिळाले तरी गर्व नको, अपयश आले तरी खचणे नको. जर हा श्लोक रोज आपण नियमितपणे भावनेने म्हटला तर आपली सकाळ ही सकारात्मकतेने सुरू होते. स्वतःच्या कर्मावरचा विश्वास वाढतो, आळस कमी होतो आणि ज्ञान आणि मेहनतीचे महत्त्व समजते. देवावरील श्रद्धा आणि नम्रता टिकते. माझे भविष्य माझ्या हातात आहे हा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणूनच आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी, महापुरुषांनी, पूर्वजांनी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल नाही तर स्वतःच्या हातांचे दर्शन घ्यायला सांगितले. कारण आपल्या हातातच लक्ष्मी आहे, ज्ञान आहे आणि गोविंदाचा हात आहे, आशीर्वाद आहे. कराग्रे वसते लक्ष्मी हा फक्त श्लोक नाही तर संपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र आहे. म्हणूनच आपल्याला अधिक मासामध्ये हाही मंत्र नियमित म्हणायचा आहे.